नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण बघणार आहोत 42 साईजमध्ये टॉप कटिंग, ड्रेस कटिंग। तर आपण सगळ्यात अगोदर समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करताना काय करायचे, अर्धा इंचाची एक लाईन आखून घ्यायची, ही एक आणि ही एक। त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची, जसे मी उंची टाकली आणि उंची जे काही येईल त्याच्यामध्ये 1.5-2 इंच तुम्ही मिक्स करा। आता मी याच्यामध्ये 2 इंच मिक्स केले आणि ही लाईन आखून घेतली। आता आपल्याला यायचं शोल्डर कट। शोल्डर तुमचं 15 भरू शकतं, 16 भरू शकतं, 15.5 भरू शकतं। त्याच्यानंतर इथपासून शोल्डर जेवढं येतं तेवढं घ्यायचं। तर आता मी घेतले 8 इंच। 8 इंच शोल्डर घेतल्याच्या नंतर मोंड्यासाठी आपल्याला किती घ्यायचं आहे, 7.5 इंच। हे बघा 7.5 इंच मी घेतले। आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा 42 साईजचा ब्लाऊज आहे, तर कंपल्सरी आपण याच्यामध्ये 3 इंच मिक्स करू। 42 झाल्याच्या नंतर 45चा हा ड्रेस होऊन जातो। मग 45चा आपल्याला चौथा भाग काढायचा म्हटल्याच्या नंतर जे काही माप येईल त्यानुसार आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। म्हणजे लूजिंग आपल्याला एकदम कमी द्यायची, 1.5 इंच किंवा 1 इंच जरी दिली तरी चालतं, पण फिटिंगला ब्लाऊज एकदम टॉप एकदम परफेक्ट बसतो। आता जवळजवळ 11 इंच आणि 3 लाईन आल्यात, त्यानुसार आपण याला पॉईंट देऊन घेऊ। बघू शकतात आपण पॉईंट दिला, हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा जे आपली लाईन आली। आता 1 इंच मी परत पाठीमागं आले, 1 इंच कंपल्सरी पाठीमागं आले। तेच 1 इंच आपल्याला वरून आपल्याला खाली घ्यायचे। नंतर आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करायची, 1.5 इंचावर एक मार्किंग केली आणि 1 इंचावर एक मार्किंग केली। हे पॉईंट मी थोडेसे मोठे देते म्हणजे लक्षात येऊन जाईल। आता हे आपला चौथा भाग आला 45 साईजचा, त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवा, किंवा 1 जरी ठेवली तर परफेक्ट आहे आणि 1.5 जरी ठेवली तर परफेक्ट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार। आता त्याच्यानंतर आपल्याला चेस्टसाठी उंची घ्यायची, 14 इंच घ्या, 14 घ्या, 15 घ्या। मी 15 इंचावर घेतली आणि कट उंची घेतली मी 21 इंचावर। बघू शकता ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची, ही एक लाईन आपण सरळ आखून घेऊ। आता कंबर घेर किती आहे कस्टमरचा ते आपल्याला चेक करायचे। कंबर घेर आहे 38। आता 38 घेर आहे, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करू। 38 39 40, 40चा चौथा भाग येतो 10 इंच। कंपल्सरी आपल्याला 2 इंच याच्यामध्ये मिक्स करा, म्हणजे फिटिंगला टॉप एकदम व्यवस्थित येईल। 10 इंच आपण केलं, वरून आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच दिली। चेस्टमध्ये 3 इंच मिक्स केलं, कंबर घेरामध्ये 2 इंच मिक्स केलं। आता सीट घेरामध्ये आपल्याला फक्त 1 इंच मिक्स करायचं। सीट घेर आहे 44, 44मध्ये 1 इंच मिक्स केलं, बरोबर येतं 45, 45चा। आता आपण बघू शकतात आपल्याला जे सीट घेर घ्यायचे 44मध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे, बरोबर 45 होऊन जातं। आता 45मध्ये आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। परत चौथा भाग जो येईल 22.5 आपल्याला दुसरा भाग आलाय आणि जवळजवळ आपल्याला 11.25 इंच घेर आलाय, बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1 इंच मिक्स करायचं आहे। किती इंच? फक्त 1 इंच। आता आपण बाकीच्या ठिकाणी कसं केलं, 1.5 इंच 1.5 इंच, फक्त सीट घेरामध्ये 1 इंच। आता बऱ्याच जणांचे कट शिवताना उलटे पडतात, त्याचं कारण काय असतं, आता मी ह्या लाईनपासून चेक करते काय पूर्ण माप किती आलं। 12.5 जरी धरलं तरी चालते। 12.5वर एक मार्किंग केली, तीच मार्किंग आपण घेऊया आणि नंतर परत एकदा मध्ये पण आपण 12.5वर मार्किंग करू, म्हणजे आपल्याला पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला कट व्यवस्थित बनवता येते। आता आपल्याला यायचं आहे गळ्याकडे। आता तुम्हाला जर मोठा टॉप आहे तर तुम्ही शक्यतो गळा जर छोटा घेतला तर 2.25 इंचावर आपण गळा टाकू। 2.25-3 इंचावर जरी गळा घेतला तरी चालतंय। समजा शोल्डर, समजा तुमचा गळा जर मोठा असेल, डीप असेल 9, 10, 11, तर तेवढं शोल्डर कमी होत चालतं। पण आता आपल्याला गळा घ्यायचा आहे हा 5 इंचाचा। तुम्ही पाठीमागचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। समजा पाठीमागचा 3 इंचाचा घेतलाय, समोरचा तुम्ही 6 इंचाचा घेतलाय किंवा 5 इंचाचा घेतलाय, पण 6 इंच बरोबर आहे, गळ्यातून पण गेलं पाहिजे। तर तुम्ही अशा पद्धतीने पाठीमागचा
आणि समोरचा घेऊ शकतात गळ्यासाठी माप. आता एक साईड झाली आपली पाठीमागचा गळा तुम्ही देऊ शकतात आणि फ्रंट साईड आपण अशा पद्धतीने देऊ शकतात. आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, अगोदर जे आपलं माप आलं त्याच्यामध्ये आपण निम्म करायचं आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आकार द्यायचा आहे. आता याच्यामध्ये नॉर्मल उतार तुम्ही ह्या बाजूने जरी दिला तरी चालते. नॉर्मल उतार आपण इकडच्या बाजूने दिला आहे. जसं तुम्ही ह्या पट्टीचं जरी माप घेतलं तरी पण चालते. आता आपण हे सगळं जॉईंट करून घेऊ हे माप. आणि आपल्याला 42 चेस्टमध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही टॉप कटिंग केला तर एकदम परफेक्ट अशी तुमची कटिंग होऊन जाणार. आता आपल्याला परत एकदा यायचं आहे. आता हे माप जेवढं आलं तेवढंच आपल्याला, किंवा याच्या आतमधून जरी 1-1 इंचावर मार्किंग केली तरी चालते. जशी ही लाईन आपण याला जोडून घेऊ म्हणजे कट एकदम परफेक्ट असे येऊन जातील. अगोदर आपण बाहेरची लाईन कवर करू आणि नंतर मग आपण आतमधली लाईन कवर करू अशा पद्धतीने. किंवा तुम्ही याची मोठी स्केल जरी आणले तरी पण चालते. याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. आपण कमेंटवर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायला सुरू करू. तर अशा पद्धतीने हा टॉप 42 चेस्टमध्ये आपला पूर्ण झाला आहे. आता आपण याची कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते. समजा तुम्हाला जर पाठीमागचा गळा अगोदर कट करायचा, समजा तुम्ही मागचं म्हणजे तुम्ही 2 लेअर एक सोबत कट करता, कधी तुम्ही तुमच्या याच्यावर ठरवा. पण मी तुम्हाला याची कटिंग करून दाखवते. कधी पण टॉप कटिंग करताना अगोदर एक साईज तुम्ही कट करा, मागची असू द्या किंवा पुढची असू द्या. ज्यांना अनुभव आहे त्यांनी दोन्ही जरी केला तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने हा टॉप जवळजवळ कट झाला आहे. परत एकदा सांगते, तुमचे जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला कशी कटिंग वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आपण अजून पण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. आता त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न राहिला, ज्या वेळेस तुम्ही समोरचा भाग कट करताना अगोदर बॅक साईड कधी पण कट करून घ्या आणि नंतर फ्रंट कट करून घ्या, म्हणजे हा मोंडा तुम्हाला पूर्ण कट करायचा आहे. नंतर इथं थोडंसं टच करा म्हणजे तुम्हाला शिवताना लक्षात येईल का आपल्याला म्हणजे हा जो भाग आहे इथं नॉर्मल आपल्याला शेप द्यायचा आहे. ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील. तर कधी पण मग तुम्ही अशा पद्धतीने जरी टच केलं कपडा धरून तरी पण लक्षात येऊन जातं. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.